स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा, आज तारीख आहे 5 जून 2025 आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। बघा, मी काही दिवसाआधी व्हिडिओ बनवलेला होता, त्यामध्ये सांगितलेलं होतं की तुम्हाला मे महिन्याचा 11वा हप्ता मे महिन्यात मिळणार नाही तर जून महिन्यामध्ये मिळणार। त्याचप्रमाणे एक दुसरी बातमी दिली होती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत की तुम्हाला मे आणि जून महिन्याचे म्हणजे 11वा 12व्या हप्त्याचे पैसे एकत्र मिळणार नाही, फक्त मे महिन्याचा हप्ता तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये वितरण करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की म्हणजे रात्रीच त्यांनी अपडेट दिली होती। 4 तारखेला त्यांनी ट्विट केलं होतं, अपडेट दिली होती त्यांच्या फेसबुक पेजवर की 4 तारखेपासून जे आहे ते वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे आणि उद्याच म्हणजे लगेच आज 5 जून 2025 ला सकाळपासूनच वितरणाला सुरुवात होणार आहे। आणि तसंच झालेलं आहे, सकाळपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे मे महिन्याचा 11वा हप्ता 1500 रुपये जमा झालेले आहे। 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात झालेली आहे। बघा, मी तुम्हाला प्रूफ सुद्धा दाखवणार आहे, त्याचप्रमाणे मेसेज वगैरे जे काही आलेले आहे सकाळपासून ते दाखवणार आहे। मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की अजूनपर्यंत बँक उघडलेली नाही, अजूनपर्यंत सरकारी कार्यालय उघडलेले नाही, मग वितरण सुरू झाले कसे? तर बघा, सर्वात आधी समजून घ्या वितरण सुरू झाले कसे। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी सांगितलं होतं की रात्रीपासूनच म्हणजे कालपासूनच तांत्रिक प्रक्रिया सुरू झालेली आहे। तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली म्हणजे जे काही डीबीटी मध्ये अकाउंट सेट करायचे आहे, आधार नंबर सेट करायचे आहे, जे काही यादी टाकायची आहे ते कालच टाकून झालेली होती। पैसे सुद्धा कालच जे आहे ते सरकारी खात्यामध्ये डिपॉझिट झाले होते, जमा झालेले होते। ते पैसे पाठवण्यासाठी ऑटो डेबिट अँड क्रेडिट सिस्टमचा वापर केला जातो। ऑटोमॅटिक जे आहे ते दिवस आणि वेळ सेट केलेली असते, ऑटोमॅटिकच त्या दिवशी आणि त्या टायमाला ऑटोमॅटिक सरकारच्या खात्यामधून पैसे डेबिट व्हायला म्हणजे सरकारच्या खात्यामधून पैसे कटणार आणि तुमच्या खात्यामध्ये ऑटोमॅटिक जमा व्हायला सुरुवात होणार। ज्याप्रमाणे तुम्हाला एक उदाहरण देतो मी, रविवार दिवशी सुद्धा बँकेला सुट्टी असते, रविवारी बँकेला सुट्टी असते तरी पण बँकेमधून तुमच्या किस्त कटते, जे काही लोनची तुमची ईएमआय असते ती कटत असते, पण बँकेला सुट्टी असते। आता तुम्हाला समजलं असेल बँकेला सुट्टी असून सुद्धा आपली ईएमआय कशी कटते, कारण ऑटोमॅटिकली सर्व सिस्टम जे आहे ते सेट केलेलं असते। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं सुद्धा हे कालच सर्व सिस्टम सेट केलेलं होतं। पूर्ण करोडोच्या संख्येमध्ये महिलांचे अकाउंट नंबर सेट आणि सिलेक्ट करून ठेवलेले होते आणि 5 तारखेचा जो काही सकाळचा टाइमिंग आहे तो लावून ठेवलेला होता आणि ऑटोमॅटिकच ते सर्व सिस्टम सुरू झालं आणि ऑटोमॅटिक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला वितरणाला सुरुवात झालेली आहे। बघा, एसबीआयचा मी या ठिकाणी तुम्हाला मेसेज दाखवत आहे। एसबीआयचा एसएमएस सकाळीच आलेला आहे, जे आहे ते आजच्या तारखेला सकाळी जवळपास 8:30 ते 8:45च्या दरम्यान जे आहे ते 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। बघा, तुम्हाला सुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये पूर्ण पैसे येणार आहे। सकाळपासून वितरण सुरू झाले, पण दिवसभरात तुम्हाला सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। आज जर पैसे तुम्हाला आले नाही तर उद्या किंवा 7 किंवा 8 तारखेला वटपौर्णिमेच्या आधी वितरण पूर्ण कंप्लीट होईल आणि सर्वच 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। तर बघा, एसबीआयचा एसएमएस मी तुम्हाला दाखवलेला आहे, त्याचप्रमाणे सर्वच बँकांमध्ये तुमच्या सर्वच बँकांमध्ये पैसे लगेच जमा होणार आहे। बघा, आजपासून पैसे जमा होणार। तुम्हाला बघा, सारखा बँकेचा इश्यू असतो त्यामुळे एसएमएस येईलच अशी गॅरंटी नाही। तुम्हाला बँकेमध्ये जाऊन एंट्री करायची आहे किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मिस कॉल देऊन तुमचं बॅलन्स चेक करून घेऊ शकता, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करून घेऊ शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही। जर तुम्हाला तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी बघा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार आहे आणि व्हिडिओच्या शेवट एक छोटा बॅनर येईल वरच्या बाजूला, त्यावर तुम्हाला क्लिक करून तो व्हिडिओ पाहायचा आहे की कशा प्रकारे आपण फक्त एक मिस कॉल देऊन आपल्या मोबाईलमध्ये आपलं बँक बॅलन्स चेक करून घेऊ शकतो। त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की तुम्हाला पैसे आले आहे का, किती वाजता पैसे आले। जर पैसे नसेल आले ते सुद्धा सांगा की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही किंवा कोणत्या महिन्याचे पैसे तुम्हाला अजूनपर्यंत मिळालेले नाही, त्या टॉपिकवर सुद्धा मी नक्की व्हिडिओ बनवणार आहे। पैसे आले असेल तर कृपया कमेंट नक्की करा, म्हणजे बाकी महिलांना सुद्धा माहीत होईल की वितरण सुरू झालेलं आहे आणि आपले पैसे सुद्धा लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार। तुम्हाला किती पैसे आले, कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही व्हिडिओ पाहत आहे, त्याचप्रमाणे तुमचं नाव काय हे सर्व कमेंटमध्ये नक्की लिहा। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।